हॅलो, स्टोरी टाईम. काल परवाची गोष्ट आहे. माझी खूप प्रिय मैत्रिणी तिने मला कॉल केला होता आणि ती मला सांगत होती, की तिच्या घरामध्ये सगळं छान आहे. तिचा नवरा खूप छान आहे, प्रेमळ आहे. पण त्याच्या घरातली तिच्यासोबत चांगले वागत नाही आणि तिला कळत नाही, की तिने हे कसं मॅनेज करावं. सो मी तिला सांगितले, की "हे बघ, नॉर्मली घरामध्ये ज्यावेळेस तुझा नवरा हे दाखवून देत नाहीये, की तू त्या घरातली सदस्य आहे, तेवढीच इम्पोर्टंट आहे जशी घरातले इतर व्यक्ती आहेत. तुझ्यासाठी स्टँड घेत नाहीये, त्याच वेळी त्याच जागेवर सगळ्यांच्या समोर. तुझ्यासाठी प्रेम नाही दाखवत आहे, तर घरातले सगळी लोकं अशीच वागणार. हां, खूप साऱ्या महिलांना असं वाटतं, की अरे आपला नवरा तर खूप चांगला आहे, खूप छान आहे. पण तो दाराच्या आतमध्ये आल्यावर छान आहे का? म्हणजे बेडरूमच्या आतमध्ये आल्यावर छान आहे का? आणि ज्यावेळेस तुझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय, वाईट घडतंय, तुला काहीतरी वाईट बोललं जातंय आणि अशा वेळेस तो जर तुझा सपोर्ट नाही करत आहे, तर ट्रस्ट मी प्रॉब्लेम नवरा आहे. म्हणजे ठीक आहे. नाही, पण यावेळेस तुला ह्या गोष्टीबद्दल त्याच्याशी बोलावं लागेल. घरातले इतर लोकं, सासू-सासरे, नणंद, दीर, इतर सगळे नातेवाईक तुमच्यासोबत कसं रिलेशन बिल्डअप करायचं हे यावर डिसाईड करतात, की तुमचा नवरा तुमच्यासोबत कसा नात्यामध्ये. जर तुमचा नवरा वेळेवर तुमची बाजू घेत नाहीये, तुमच्या योग्यला योग्य बोलण्याची ताकद ठेवत नाहीये, तर ते वाढत जातं आणि हे वाढत जाणार आहे. सो मला असं वाटतंय, की मी तिला सांगितलंय, की "यू शुड टॉक अबाउट धिस विथ युअर हसबँड." कारण की इथे सगळ्यात मोठा जो आहे, ते तुझ्या नवऱ्यालाच करावा लागणार आहे. ते फक्त तुझ्या हातात नाहीये. कारण की तू जर बोलायला जाशील, तर "लेकी बोले सुना लागे" तसंच नावडतीचं मीठ पण अळणी असतं. सो ते जास्ती तिखट लागणार आहे. सो जर इश्यू त्याच्या आई-वडिलांचा आहे, तर त्याच्याच आई-वडिलांना ते सांभाळावं लागेल.